तर गाईज हे बघू शकता किती भयंकर पाऊस आहे ते. रायगडमध्ये आता रेड अलर्ट जाहीर केलेला आहे. त्यामुळे 2-3 दिवस आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नाहीत. खूप मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळे हे बघा तिथे कोंबड्यांची रूम आहे माझी. हे बघा इथे सर्व कोंबडे आहेत आणि आजच साफ केलेत. हे बघा किती वारा सुटलेला आहे. आमचं म्हणजे आमची ही जागा समुद्राच्या जवळच आहे. म्हणजे एवढा पण जवळ नाही, 30-40 किलोमीटर लांब. तरी इथे धोका आहेच. हा बघा गेट, बघा गेट. मामा गेट गेट बघा. आता तुम्ही यावरून ओळखू शकता की किती जोरात वारा आहे ते. पूर्ण हा अर्धा चिरा त्याने हलवून टाकला. बघा ह्या साईडला काय वाटत नाही, पण आमची जागा कशी डोंगरावर आहे ना, त्यामुळे एवढा हवा आहे. हे बघा हे बघा मामा, पत्रे बित्रे बघा उडाले. भेंडी वारा कसला येतय. पत्रा उडाला तुमच्या रूम वरचा पत्रा उडाला. भेंडी तर गाईस तुम्ही बघू शकता तुमच्या समोरच पत्रा उडालेला आहे. तुम्ही याच्यावरून अंदाज लावू शकता की हा वारा किती म्हणजे फास्ट आहे ते. हे बघा पूर्ण झाड वागवतोय. अरे पत्रा बघ. छत्री मामा, छत्री ना. हा येतात मामा येतात. तर आता मामा जात आहेत तिथे काय झालंय ते बघायला. म्हणजे पत्रा उडालेलाच आहे. खूप हे बघा नुसते म्हणजे असे बदलत आहेत. नुसतं वातावरण बदलत आहे. हा बघ हा बघा केवढा मोठा पत्रा उडालेला आहे. त्याच्या शरीरावर जाऊ नका. तो जर एका माणसाच्या अंगाला लागला ना, एकाचे 2 तुकडे करून टाकेल तो. एवढा डेंजर काम आहे. हा झाला आता. जरा वारा कमी झाला पण पाऊस आहे. 2-3 दिवस लगातार पाऊसच आहे. त्यामुळे मी व्हिडिओ टाकू नाही शकत. हे बघा खूप खूप पाऊस आहे. पक्षी वगैरे, पक्षी बघितलात तुम्ही खाली पडलेला आहे. म्हणजे पाऊस जोराने येणार आहे. ही लक्षणं जास्त पाऊस असण्याची आहेत. पक्षी वगैरे उडू लागले किंवा एका जागेवर दडून बसायला लागले. तर आपण समजून जायचा की जास्त पाऊस पडणार आहे. तर गाईज व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि अजून थोडे दिवस जर पाऊस वगैरे असेल तर व्हिडिओ टाकता येणार नाही. आणि आता गणपती बाप्पा येणार आहेत तेव्हा तर फुल व्हिडिओ टाकणार. दाबून व्हिडिओ टाकायची. आणि एक हप्ताभर मी जिमला पण नाही गेलोय. ती लास्ट इंस्टाला पण लास्ट व्हिडिओ टाकलेली जिमची, ते पण कॉलेजवरनं जस्ट आलेलो. आणि सगळं जरा घाईत चालू आहे. तर गणपतीपासून नक्कीच व्हिडिओ येतील. आता जर पाऊस जरासा कमी झाला तर तरी पण येतील व्हिडिओ. पाऊस असला तरी पण कमी येतील. तुम्ही असाच सपोर्ट ठेवत राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहा. कारण की या व्हिडिओमध्ये कधी काय गिफ्ट वगैरे येईल सांगू नाही शकत. तर मित्रांनो, तुम्हाला आता मी दाखवलेलं आहे किती जोरात पाऊस पडत आहे. हे बघा अजून पाऊस सुरूच आहे. आता वारा कमी झाल्यामुळे मी आता रेकॉर्ड करू शकतो. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की खूप दिवस झाले मी जिमला सुद्धा गेलो नाही. कारण हे बघा
दहीहंडी खेळताना हा पूर्ण लागलेला आहे आणि खाली पण लागलाय आणि ह्या हाताला पण लागलेला आहे. वट पण फुटलेला, पण तो जरा आता झाला नीट. दहीहंडी खेळताना आम्ही अशीच मस्करीमध्ये कबड्डी खेळत होतो. कबड्डी खेळताना जरासा पडलो तिथे. त्याच्यानंतर जिम बंदच आहे. आता रिकवर होण्यासाठी पूर्ण 1 हप्ता लागेल आणि डॉक्टर पण बोलले आहे की जास्त काय हेवी लिफ्ट वगैरे करू नको, कारण की पूर्ण ब्लडिंग सुरू होईल तिथे. आणि तर थोडे दिवस थांबा मित्रांनो, व्हिडिओ येत राहते. आता ह्या चॅनलवर पूर्ण ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहे मी. त्यामध्ये कोंबडी पालन म्हणजे कुक्कुटपालन, वापस गावरान कोंबडी, अजून जे जे आम्ही करू ते कॉलेज सोबत, कॉलेजला कसं जातो, सकाळची सुरुवात कशी होते, पूर्ण संपूर्ण डाईट, हे हे सर्व व्हिडिओमध्ये येणार आहेत. आणि त्याचबरोबर जी आपली म्हणजे कसं व्हायचं, सक्सेसफुल व्हायला काय काय लागतं ते पण याच व्हिडिओमध्ये आपण कव्हर म्हणजे ह्याच चॅनलवरती टाकणार आहोत. थोडक्यातून सक्सेस कसं व्हायचं. आता आम्ही म्हणजे दोन मित्र एकत्र येऊन आम्ही आता कोंबडी पालन सुरू केलं आहे. तर आता आम्ही बिझनेसच पूर्ण त्याच्यात करणार आहोत. साईड बाय साईड कॉलेजचा अभ्यास पण करावा लागेल, कारण की घरच्यांची इच्छा म्हणून ते करायचं. त्याच्यात पण सक्सेसफुल व्हायचं, पण बिझनेसमध्ये पूर्ण मन टाकायचं. कारण जे आहे ते आता आमचं पूर्ण बिझनेसवरच आहे लक्ष. आम्ही कोंबडी पालन पासून सुरुवात करणार आहोत, कारण की आमचा एवढा बजेट नाही की आम्ही एवढं हे करणार. आमचं बजेट एकदम कमी होतं, त्यामुळे ते कोंबड्या घेतलेल्या आहेत आम्ही. तर ह्या चॅनलवर मी त्या कोंबड्यांची व्हिडिओ सुद्धा टाकलेली, पण ती शॉर्ट मध्ये टाकलेली. एवढा म्हणजे असं व्हिडिओ बनवता नाही आली, म्हणून ती छोट्या ह्याच्यात तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. आणि आता लॉंग व्हिडिओ येतील, आम्ही कसं काय त्यांची केअर वगैरे करू, त्यांचं खाद्य काय, त्यांना किती दिवसात मोठी केली, कशी काय मार्केटिंग केली, हे सर्व ह्या व्लॉगमध्ये येतील, ह्या चॅनलवरती येतील. तर तुम्हाला हे म्हणजे कसं सक्सेसफुल व्हायचं कमीत कमी वयात. आता मी आहे 11वीला आणि तो माझा मित्र पण 11वीलाच आहे. तर आम्ही दोघं कसे सक्सेसफुल होऊ, तरी पण आम्हाला 2 किंवा 3 वर्ष लागतील सक्सेसफुल व्हायला. आणि आम्ही मनात हे फिक्सच केलंय की हा म्हणजे 3-4 वर्षात सक्सेस व्हायचा. आणि जर सक्सेसफुल नाही झालो तर बघू काहीतरी जॉब वगैरे करून, पण बिझनेस मध्ये उतरायचं. आणि तर ब्लॉग एंड करूया, कारण की आता तुम्ही पण भरपूर बोर होत असाल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा. आणि बेल आयकनला ऑन केला नसेल तर तुमच्याकडे नोटिफिकेशन येणारच नाहीत, म्हणून त्या बेल आयकनला सुद्धा ऑन करा आणि आम्हाला संपूर्णपणे सपोर्ट करा. तर मिळूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.